खामगाव सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांचे हाल. खामगाव स्थानिक सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्ण नातेवाईक प्रशांत पाटील नावाच्या एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीच्या नियमित तपासणीसाठी गेल्या 2 बुधवारपासून रुग्णालयात चक्रा मारल्या, मात्र दोन्ही वेळी त्यांना अनुभव आला. गेल्या बुधवारी त्यांना सकाळी 10 वाजता बोलावण्यात आले होते, पण दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित डॉक्टर हजर नव्हत्या. आज पुन्हा बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते आपल्या पत्नीसह ताटकळत उभे होते, मात्र 12 वाजेपर्यंत एकही डॉक्टर तपासणीसाठी उपलब्ध नव्हता. रुग्णांच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की सरकारी रुग्णालयात सेवा देण्याऐवजी डॉक्टर आपल्या खासगी क्लिनिकमध्ये अधिक वेळ घालवत आहेत. सरकारी रुग्णालयात गरीब रुग्ण उपचारासाठी येतात, पण त्यांना तासनतास ताटकळत ठेवले जाते. या संदर्भात बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव यांचा या रुग्णालयावर कोणताही वचक राहिलेला नाही. मंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून रुग्णालयातील हा ढिसाळ कारभार सुधारावा अशी मागणी केली आहे. माझे नाव प्रशांत पाटील आणि मी मागच्या बुधवारपासून इथं माझ्या पत्नीची नियमित गरोदर तपासणी करण्यासाठी येत असून मागच्या बुधवारी मला सकाळी 10 वाजता बोलवल्यानंतर 12 वाजेपर्यंत मॅडम ज्या आहे त्या मॅडम आलेल्या नव्हत्या आणि याही बुधवारी मी सकाळी 10 वाजता नियमित तपासणीसाठी आलेलं असून इथं 12 वाजेपर्यंत ज्या नियमित डॉक्टर असतात त्या येत नाही. त्यांचं प्रायव्हेट क्लिनिकमध्ये त्या सेवा देत राहतात, परंतु इथं सरकारी हॉस्पिटलला इतका ढिसाळ कारभार आहे का इथं जिल्ह्याचे जे आपले केंद्रीय आयुष राज्यमंत्री असून प्रतापराव जाधव त्यांचासुद्धा या खामगाव BHC कुठल्याही प्रकारचा वचक नसून स्वतः त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देण्यात यावे अशी माझी विनंती आहे.